लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर आता भाजपने त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। काही दिवसांपूर्वी कल्याणच्या जागेवर भाजपला दावा असल्याचं सांगणाऱ्या रवींद्र चव्हाणांनी श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी पुढाकार घेतल्याचं दिसतंय। पाहूयात। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी दिवसभर कल्याण लोकसभा मतदारसंघात बैठका घेतल्या। एका मागोमाग एक अशा 6 बैठका घेत त्यांनी भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारांना कानमंत्र दिला। तो कानमंत्र म्हणजे श्रीकांत शिंदेंच्या विजयाचा। नरेंद्र मोदी यांचे 400 पारचे स्वप्न पूर्ण करण्याकरता शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराला लागा अशी साद चव्हाणांनी भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना घातली। एकत्र बोलवून त्यांच्याशी सगळ्यांची भेट डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली। सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आज या बैठकीला उपस्थित होते। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे, आपण तो पाहिलाच असेल। डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांना सुद्धा हॅट्रिक खासदार करण्यामध्ये सुद्धा सगळ्यांना फार आनंद होईल। दिव्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हा भाजपच्या कमळ चिन्हावर लढणाराच असावा असं पत्र भाजप प्रदेशाध्यक्षांना पाठवलं होतं। पण रवींद्र चव्हाणांनी दिव्यातील बैठकीत स्वतःच ही मागणी खोडून काढली। या बैठकीत चव्हाणांनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला तुम्हीही पहा। कल्याणच्या भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र: महायुती म्हणूनच आपल्याला काम करावं लागणार। कोणत्याही अफवांना बळी पडू नका। कुणीही सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टवर रिॲक्ट होऊ नका। कोणतेही मतभेद मनात ठेवू नका। काहीही वाटल्यास वाद घालण्याऐवजी वरिष्ठ नेत्यांना संपर्क करा। भाजपचं भक्कम पाठबळ आणि 10 वर्षात मतदारसंघात केलेली कामं, जनसंपर्क यामुळे यंदा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होण्याचा विश्वास श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केलाय। भाजपच्या बैठका म्हणजे फक्त सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी विरोधकांना आव्हान दिलंय। माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे आम्ही सगळे लोक या ठिकाणी काम करतो। त्यांनी ज्या प्रकारे पूर्ण देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, विकासाचं कामं असतील, कॉरिडॉर्स असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत गेल्या 10 वर्ष अगोदरची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणुकांना अजून जवळपास 2 महिन्यांचा कालावधी आहे। पण एकही क्षण वाया न घालवता महायुतीनं प्रतिष्ठेच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवातही केली आहे। कल्याणची जागा फक्त जिंकायचीच नाहीये, तर मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवण्याचा चंगच महायुतीनं बांधलाय असं दिसून येत आहे। ठाण्याहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाद उफाळून आलेत। आधी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामधील मतभेद चव्हाट्यावर आले असता आता महिला आघाडीनं उद्धव ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्येच माध्यमांसमोर संताप व्यक्त केलाय। नेमकं काय झालंय पाहूयात या रिपोर्टमधून। एक दिवस पदाधिकाऱ्याला महिलांना भेटू देत नाही। शिवसेना ठाकरे गटातील महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे संताप व्यक्त केला। यावेळी भावना व्यक्त करताना काहींच्या डोळ्यात अश्रूही आले। मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे नांदेड दौऱ्याहून संभाजीनगरमध्ये मुक्कामी आले होते। त्यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची भेट होऊ शकली नाही। त्यामुळे बुधवारी सकाळी महिला कार्यकर्त्या भेटी करता पोहोचल्या, पण भेट झाली नाही। त्यामुळे त्यांच्या संतापाचा स्फोट झाला। सकाळी कळालं की बाई उद्धव साहेब आलेले आहेत, तर आम्ही त्यांना भेटूया म्हणून आम्ही पदाधिकारी महिला त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे। पण आम्हाला असं वाटतंय की पुरुष लोक जर डायरेक्ट जाऊ शकता उद्धव साहेबांना भेटायला, तर 4 महिला पदाधिकारी का जाऊ शकत नाही? त्यांची वेळ द्या ना आम्हाला भेटायला। महिला कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू असतानाच संभाव्य उमेदवार चंद्रकांत खैरे तिथे पोहोचले। महिला कार्यकर्त्यांच्या गोंधळाची माहिती मिळाल्यानं खैरेंचा संताप दिसत होता।
खैरेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे महिला कार्यकर्त्या चिडीचूप झाल्या. माध्यमांसोबत बोलू नका असा दमच चंद्रकांत खैरेंनी दिला होता. त्यामुळे कार्यकर्त्या शांत बसल्या. पण चंद्रकांत खैरे जाताच कार्यकर्त्या पुन्हा माध्यमांसमोर संताप व्यक्त करायला लागल्या. परिणामी चंद्रकांत खैरे पुन्हा तिथे आले आणि काय म्हणाले ते बघा. त्यांना असं वाटलं की आम्ही घोषणा दिल्या, काहीच नाही, काही नाही दिलं आम्ही, काही कोणी नाही. बाईट घेऊ नका, उगाच अननेसरी पक्षामध्ये डिस्टर्ब करू नका. असं आम्हाला थांबून काय उपयोग त्याचा? तुम्ही महिलांना समजावा ना, तुमच्या कार्यकर्त्यांना बोला तुम्ही. जे घडते ते तुम्ही जा आता. मी हात जोडतो तुम्हाला. चंद्रकांत खैरेंनी सांगितल्यानंतर महिला कार्यकर्त्या तिथून निघून गेल्या. नंतर तिथे आलेल्या अंबादास दानवेंनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. नाराज होऊन गेले असतील तर त्यांना निश्चित समजावण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि उद्धवजी ठाकरे साहेब एवढा मोठा प्रचंड मोठा दौरा करतायत, त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणं आम्हा शिवसैनिकाचीच जबाबदारी आहे. उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं. आधीच खैरे विरुद्ध दानवे वाद आणि त्यात आता महिला कार्यकर्त्यांची नाराजी. प्रत्येक महिला किती वर्ष यामुळे ठाकरे गटासमोर निवडणुकीत नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.